नाही जी. नवीन दिसताय वाड्यात जी. या वाड्यात काय काम होतं? काम तसं नाही, आमच्या एका गाववाल्याला हुडकत होतो. या मुंडाशात काय आहे? काय नाही जी, वाट सोडा, मला घरला जायचं आहे. खबरदार, जर एक पाऊल पुढे टाकलं तर याद राखा, आमच्या हातात शस्त्र आहे. तुम्ही आमचं धान्य चोरून नेताय ते आधी ठेवा आणि मग जा. हे माझं आहे, मी चोर नाही. हलू नका जागेवरून. हे शस्त्र तुम्हाला जन्मभराची अद्दल घडवून द्यायला पुरेसं आहे. असं काय करता? तुमच्या पाहणे ओळखण्यात काहीतरी चूक झाली असेल. शस्त्र नाती ओळखत नसतं, शस्त्राला असते ती धार. शस्त्राला डोळे नसतात. ठेवा ते खाली. होय जी. चोर 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 चोर. ज्यांच्याशी तुम्ही झटापट केलीत त्या आमच्या बहिणी आहेत. कळलं? अरे चोर तो चोर, वर आमच्या बहिणीचा अपमान करून पळून जातोस. समजल? जिजा, तुम्ही ठीक आहात ना? हो. त्याला गिरफ्तार करा आणि सदरेवर न्या. आऊसाहेब, आम्ही सदरेवर जाऊन आबासाहेबांना घडलेला सगळा प्रकार सांगणार आहोत. हा नुसता चोर नाही, ह्याने जिजांना जो काही त्रास दिला त्याबद्दल आम्ही आबासाहेबांना सांगणार आहोत. ते सर्व नंतर सांगा. तुम्ही घेऊन जा यांना. आधी तुम्ही सगळे तुमच्या लाडक्या बहिणीला घेऊन आत जा. खूप चिडल्या आहेत त्या, त्यांना शांत करा. पण आऊसाहेब, आम्हाला सदरेवर जाऊ द्या. अहो, तिकडे जायचं नाही असं नाही म्हणालो आम्ही. रीतीनुसार फेटे बांधून या, बोडक्याने यायचं नाही. जी. बाकीच्या भावांनी पण यायचंय. आणि सोबत जिजांना सुद्धा घेऊन या. त्यांनी चोराला पकडलंय, त्यामुळे त्यांची साक्ष महत्वाची असेल. थोरल्याबाई, जिजांची साक्ष इतकी महत्वाची आहे का? नाही म्हणजे आज आम्ही त्यांच्याकडून विष्णू पुराणाचं वाचन करून घेणार होतो. साक्ष झाल्यावर येतील त्या तुमच्याकडे. तुम्ही ठरवल्याप्रमाणे वाचन सुद्धा होईल. सरकार, आपल्या वाड्यात चोरी करताना हा मुद्दे मला सकट सापडला. मी चोर नाही सरकार, मी खरं बोलतो. खामोश. आता एक शब्द बोलायचा नाही. तुला तुझी बाजू मांडायची संधी दिली जाईल तवाच बोलायचं. जिजाक्कांनी याला चोरी करताना वाड्यात पाहिला तरी त्याला अडवायचा प्रयत्नही केला, पण या मुजोर चोरांनी त्यांना ढकलून दिलं आणि पुढे पळून गेला. तेरी ये मजाल, हमारे जिजाक्का पर तूने हाथ उठाया. सर, हा पुढे पळाला, परंतु दत्ताजीरावांनी त्याला धरला. दत्ताजी राजे आणि जिजाक्का कुठे आहेत? दादासाहेब, सदरेवर जाताना आपल्याला फेटा का बांधायचा असतो? नुसतं सदरेवर नाही तर गडीतून बाहेर पडताना सुद्धा बोडक्या डोक्याने यायचं नसतं. पण सदर तर गडीतच आहे ना, मग असा का नेम? कारण तिकडे राज्य कारभार चालतो म्हणून अशी रस्ता. असं होय.
आणि आज आमच्या लाडक्या जिजा पहिल्यांदा सदरेवर येत आहेत, म्हणून हा सरंजाम. सरकार, जिजा अक्का दत्ताजी राजे इथं आलेत. या दोघांनीच या आरोपीला मुद्देमालासर पकडलाय. इजाजत असेल तर आपण आमची साक्ष काढू. इजाजत आहे. जिजा अक्का, आपण जे काही घडलं ते खरं सांगावं, घाबरू नये. आम्ही त्याला आपल्या कोठीतून धान्य चोरताना पाहिलं. हाच होता ना नक्की? हो, हाच. आमच्या चांगलंच लक्षात आहे. आम्ही यांना आमचं शस्त्र दाखवून थांबवलं, तर ह्याने आम्हाला ढकललं. आमचा तोल गेला आणि हा मुख्य दरवाजाकडे पळू लागला. आम्ही त्याच्या मागे चोर चोर असं म्हणत पळू लागलो, तर तितक्यात दत्ताजी दादा आले आणि त्यांनी या चोराला पकडलं. तुझं काही म्हणणं आहे का? हे खरं आहे की खोटं आहे? त्या माझ्या लेकीसारखे आहेत. लहान वय आहे, त्या कशापायी खोटं बोलतील? जेवढं विचारलं जाईल तेवढं सांगा. खरं आहे की खोटं आहे? खरंय. जिजा का आपली साक्ष संपली आहे. दत्ताजी राजे, आपण पुढं व्हावं आणि आपलं म्हणणं सांगावं. जी, आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा आम्हाला हा इसम हातात काहीतरी पकडून धावतोय असं दिसलं. त्याच्या मागून जिजा चोर चोर असं म्हणत धावत होत्या. आम्ही मुख्य दरवाजातूनच येत होतो, त्यामुळे आम्हाला आयता सापडला. हे खरं आहे की खोटं? खरंय. म्हणजे तुला गुन्हा मान्य आहे? जी, गुन्हा घडलाय धनी, पण मी पुन्हा एकदा सांगतो, मी चोर नाही. चोरी भी कबूल करते हो, वर चोर नाही असं मी म्हणतोस? अहो खरंच, मी एक साधा शेतकरी आहे. सिंदखेड राजापासून 4-5 कोसावर माझं गाव आहे, माझं घर आहे. यांची एवढी लहान लहान मुलं आहे ती मला. आम्ही ज्वारी बाजरीची पिकं घेतो, तिघांना धान लागतो घरात. आम्हाला तुमच्या किरपेने काय बी कमी पडायचं नाही. आता चोरलं म्हणता ना, तेवढं धान्य तर आलं गेलं साधू बैराग्यांना द्यायचो आम्ही. मी मालक आहे व शेताचा, आज मी आज चोर ठरलो. असं सगळं हाय तर मग चोरी करायची अवदसा कशा पाय तुला आठवली? धनी, काय सांगू आता माझी रडकथा. कधी मुघल सैनिक तर कधी निजामाचे सैनिक येतात आणि पुरे शेत लुटून नेतात. आम्ही घाम काढून मातीतून पिकं काढायची आणि या चोराने लुटायची. कसं जगायचं वो? कर्जापायी शेत गेलं सावकाराच्या ताब्यात आणि सावकाच्या शेतात चाकर बनलो. घरात जे काही होत ते 4 दिवसापूर्वी धाड पडली मोगलाची, ते घेऊन गेले. यांची एवढी लहान पोरगी आहे, तिला भूक लागते, वाढतं वय आहे, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? इथं तुमच्या घरी मोप धान्य आहे सरकार, तुम्ही आमचेच मायबाप नव का? म्हणून आलो. लई नाही, माझ्या पोरीला जगवण्यापुरतं दान घेतलं होतं ना,
मी चोर असेल मी, पण एवढं धान्य माझ्या घरला पोचवा सरकार. तुम्हाला द्यायची ती शिक्षा द्या, मला मारून टाका, मला काय बी वाटणार नाही. असं बी मुरदाड मनाच्या जिथे मुर्द्याचे आहोत आम्ही. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. साक्षी पुरावेही हा दोषी आहे हे सिद्ध करत आहे. त्यामुळे या चोराला जन्माची अद्दल घडेल अशी कडक शिक्षा देण्यात यावी सरकार. या चोराला जन्माची अद्दल घडेल अशी कडक शिक्षा देण्यात यावी सरकार. आणि नुसतं तेवढंच नाही, तर याचा दुसरा गुन्हा हा आहे की घरात घुसून आमच्या जिजाकांना ढकलून दिलं. अरे त्यांना काही लागलं असतं तर. नाही हो नाही, माझ्या लेकी सारख्या आहेत त्या, त्यांना काय भी त्रास द्यायचं नव्हतं मला. मी फक्त पळण्यासाठी. एहसान फरामोश, आमच्याच मुलकात राहून इथं धान्याच्याच घरी चोरी करतोस रे? हा, आमच्या जिजाक्काला ढकललंस तू. ही जर सदर नसती का नाही तर तुझी बडबड ऐकून बी घेतली नसती मी. तरी गर्दन याही मार देता मैं. निसार, भावनांवर ताबा ठेवा. माफी. आमच्या समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार हा आरोपी गुन्हेगार असल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यानं स्वतःही कबूल केलेलं आहे. तेव्हा थांबा सरकार. सरकार, आम्हाला काही बोलायचं, इजाजत द्यावी. इजाजत आहे. तो शेतकरी आहे, चोरी हा त्याचा व्यवसाय नाही हे तर सिद्ध झालंय. पण एका सामान्य शेतकऱ्याला आपल्या रयतेला धनाच्या घरी चोरी करावीशी वाटावी, ही परिस्थिती का आली ह्याचा विचार व्हावा. आपण आपल्या रयतेचं रक्षण करण्यात कुठंतरी कमी पडलो आहोत. सुलतानी सैनिक गावोगावी लुटालूट करत आहेत हे तर खरं आहेच. मग अशा वेळी या गोरगरिबांचे अश्रू पुसणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं राजा म्हणून आपली जबाबदारी आहे. तेव्हा निर्णय घेताना या सर्वाचा विचार व्हावा आणि या इसमाला निर्दोष मान्यता देण्यात यावी, ही विनंती आहे. आमच्याही मनात तोच विचार आला होता. आम्ही त्याला सौम्य शिक्षा देऊन त्याची सुटका करणार आहोत. गुन्हेगाराचा शिक्का नकोच त्याच्यावर. उलट त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुरेसं धान्य देण्यात यावं, इतकीच विनंती आहे. मंजूर. सोडा रे त्याला आणि पुरेसं धान्य त्याच्या घरी पोचतं करा. आई साहेब, तुम्ही मोठ्या मनाच्या आहे साहेब. माझ्यामुळे तकलीफ झाली तुम्हाला, माफ करा. धनी, यो नमस्कार तुम्हाला. यो तुम्हा सर्वांना. जिजाक्का, माफ करा.
गोदा, जिजांना घेऊन आज जा. जी बाई सर. त्याला पुरेसं धान्य द्या. घेऊन जा त्याला. दूध आणलं. ठेवा तिथे. अजूनही सदरेवरचा विचार करताय? तुम्ही जिजांना सदरेवर का बोलवलं? अहो, त्यांनी चोराला पकडलं म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावलं. तुम्ही जिजांना सदरेवर बोलवायला नको होता का? अहो, अजून लहान आहेत त्या. शिवाय त्या त्या लहान आहेत म्हणून का त्या मुलगी आहेत म्हणून? त्या हळव्या आहेत म्हणून. आमच्या अंगावरच्या वारांच्या खुणा बघून त्यांनी तलवार उगारली होती, आठवतंय ना? त्यांना नाही पाहत कोणाचं दुःख, आणि आपल्या माणसाचं तर मुळीच नाही. यांची एवढी लहान पोरगी आहे. मी चोर असेल बी, पण एवढं धान्य माझ्या घरला पोचवा सरकार. जिजा, ज्यासाठी इथे आला आहात ते ऐका आधी. हा, आम्ही वाचून दाखवतो. आऊ, आम्हाला भूक लागली की तुम्ही कासावीस होता. मग त्या घरातले आमच्या एवढी मुलं जर उपाशी असतील तर? ते सगळं डोक्यातून काढून टाका आता. आऊ, ते शेतकरी काकांना पकडताना आपण चोराला पकडतोय असं वाटलं. गोमाजी काकांनी सांगितलं तसं कान डोळे उघडे ठेवून आम्ही त्यांना पकडत होतो. साक्ष देताना सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटला. पण नंतर ते शेतकरी काका जे काही बोलले त्याने कळेच ना, आपण बरोबर केलं की चूक. खरं सांगू तुम्हाला जिजा, आपण काहीच करत नसतो. जे काही करतो ना ते तो बाळकृष्ण करतो. आणि तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्ही अशा पुण्यवंत कुळात जन्माला आला आहात ज्या कुळात बाळकृष्णाचा जन्म झाला होता. अहो, यादवांपासून परंपरा सुरू होते आपली. आऊ, जर सगळं काही तो करतो, मग ते शेतकरी काकांच्या म्हाताऱ्या आईला आणि त्यांच्या मुलाबाळांना तोच उपाशी ठेवतो का? अहो नाही नाही, असं नाही. आपण असं म्हणू की तशी वेळ त्याच्यावर आली, हे त्याचे भोग म्हणायचे. आऊ, पण ते तर आपल्याच सुभ्यातले आहेत ना. मग सगळी जबाबदारी आबासाहेबांवरच येणार. जिजा, आता खरंच पुरे. किती प्रश्न विचारत आहात तुम्ही. म्हणून आम्ही म्हणत होतो की ह्या वयात त्यांना सदरेवर नेऊ नका. आऊ, पण तुम्हीच सांगा, त्यांच्याच मालकीचं शेत होतं आणि आता तिकडेच ते चाकरी करतात. अजून खूप वेळ आहे. मोठ्या व्हाल ना तेव्हा सगळं कळेल तुम्हाला. पण जिजा, आता आपली काय वेगळी परिस्थिती आहे सांगा मला. आपणही पूर्वी राजे होतो. देवगिरीपासून सगळीकडे पूर्वी आपलं राज्य होतं. पण आता आपल्यावर कशी वेळ आली आहे बघा. त्या शेतकऱ्यासारखंच आपणही जिथं मालक होतो तिथं आता चाकरी करत आहोत. जिजा, आता ते सगळं सोडून द्या.
आणि आम्ही काय वाचतोय ना ते ऐका. हुजूर, काय झालं? जीवावर एक चोर. काय? होय, वाड्यात घुसला होता, त्याला धरून आणला इथं. अहो काय चाललंय हे? दिवसा ढवळ्या चोर लुटारू असे असे वाड्यात घुसतात कसे? चौकी पहारे काय करत होते? जी माफी करा, पण तो आपल्या सेवकांच्या यशात आलता म्हणताना नजर चुकी झाली असेल. असं कुठं आहे त्यो? जी सदरवर. चला. धनी, हा बघा यो. काय रे, कोण तू? मी अभि याला हेच विचारलं, तर काही सांगायला तयार नाही हो. आणि कापड बघा धनी, हे आपल्या सेवकांचं यश घालून हिंडत होते. आणि ही जी झडती घेतली मी, ही हत्यार गावले. काय करत होता यो? देवघराकडे चालला होता यो. हा, आणि जिजा का होते हो देवघरात. अगं बाई, बरं केलंस, छान केलंस निसार. अशीच खारीसारखी नजर पाहिजे. अहो याला तिथंच कापणार तुम्ही, पण पुन्हा म्हणलं याकडे तुमच्या मुळे आणून उभं करावं म्हणताना घेऊन आलो. छान केलंस, पण आता कापून ठेवत असतो मी याला. निसार, तिलावर ताबा ठेवा. काय रे, कोण तू? खरं खरं बोल, कोण तू? इथं का आलायस? बोलतोस का काय? निसार, मागे वा. बोलतास आमच्यासारखी, पण तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. संयम, माफी. बोलेल तो, आपण बोलता करू त्याला. एक काम करा, त्याला काळ कुठडी डांबून ठेवा. अन्नाचा घास काय, पाण्याचा थेंब सुद्धा देऊ नका याला. जीव जो. गरिबाच्या रक्षणाला कोण आहे? कर्जपायी शेत गेलं सावकाराच्या ताब्यात, आणि सौथाच्या शेतात चाकर बनलो. घरात जे काही होत ते 4 दिवसापूर्वी धाड पडली मोगलाची, ती घेऊन गेले. हे तर तुमच्या घरी मोप धान्य आहे सरकार, म्हणून आलो. लई नाही, माझ्या पोरीला जगवण्यापुरतं दान घेतलं होतं ना. आज तर आम्ही भाकर खाणारच नाही, मधल्या आऊंच्या हातचा मुगाचा हलवाच खाणार. हो हो, आम्ही सुद्धा आज दुसऱ्या कशाकडे लक्ष जाणारच नाही. दत्ताजी, तुम्हीही खायचंय हो, नाहीतर भावंडांच्या पुढ्यात सरकवाल. अहो आज एवढा वाढलाच कुठे काय? म्हणजे आम्हाला घोडाधोडाचा जरा वावडा आहे, पण आम्हाला ठाऊक आहे आज जिजा पहिल्यांदा सदरेवर आल्या ना, म्हणून तुम्ही त्यांच्या आवडीचा पदार्थ केलाय, तो आम्ही नक्की खाऊ. हो का? तरीच म्हटलं, मुगाचा दळ काढून भिजवून एवढा व्याप केला तरी कधी? आज काही लक्षात आलेलं दिसत नाहीये. तसं कुणाचंच लक्ष नाहीये. तुम्ही एवढं कौतुकानं म्हणालात खरं, पण बाकी कुणाला आहे का? फारच छान झालाय.
त्यासाठी चव घ्यावी लागते असं दर्शन करून नसतं कळत. दत्ताजी, तुम्हाला तुमच्या आबासाहेबांनी सांगितलेलं आठवतंय ना? सदरेवर काहीही घडू देत किंवा बाहेर कुठेही त्याचा भार घेऊन थाळ्यापर्यंत यायचं नाही. लक्षात आहे ना? हो तर हो हो, आमच्याही लक्षात आहे. नाही तर तो थाळ्याचा अपमान होतो. नुसता थाळ्याचाच नाही, काही हलव्याचा सुद्धा अपमान होतो. जिजा, ऐकलत ना? आपण दोघांनीच खाल्लेला नाही म्हणून सगळे आपल्याला बोलतायत. चला पटकन आपण संपून टाकू आणि सगळ्यांची तोंड बंद करू. हा, नाही नाही, त्यांना कुणाचं ऐकायचंच नाहीये. आम्ही काय कमी प्रयत्न केले? त्यांना आवडतो म्हणून खास त्यांच्यासाठी हलवा केला. आम्हाला वाटलं सगळं विसरतील त्या, पण नाहीच. यांची एवढी लहान पोरगी आहे, तिला भूक लागते, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? जीजा, अहो थाळाच्या आधी पाणी पितं का कोणी? तुम्हाला माहित नाही आहो, आमच्या एवढी मुलगी थाळ्याच्या आधीच असं नाही, पण थाळ्याच्या ऐवजी फक्त पाणीच पिते, पाणीच पिते. यांची एवढी लहान पोरगी आहे, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? जिजा, संपलाय तो विषय. जिजा, त्या शेतकऱ्याची मुलगी आता फक्त पाणी पिऊन पोट भरणार नाही, तर आपल्यासारखा थाळा घेऊन पोट भरणार. चला मग तर आमच्या जिजा सुद्धा थाळा घेते. बघा तरी तुमच्या मधल्या उन्नी तुमच्या पसंतीचा मुगाचा हलवा कसा केलाय ते बघा. वा, शमशेर खानाचं पिल्लू होतं. त्याची एवढी फिकीर करायची जरुरी नाही जगदेवा. हे अधिक महत्वाचे. पण दादासाहेब रानवाऱ्यासारखं वर्दी न देता जो गडी देव घरापर्यंत घुसतो त्याची फिकीर तर करायलाच हवी ना. चौकी पाऱ्यावरच्या माणसांचे खांदेपालट करा. गडीवरची माणसं दुसऱ्या हवेलीवर पाठवा आणि दुसरीकडची विखरून टाका. बरेच दिवस झाले एकाच ठिकाणी साचलेत, असाच अर्थ काढायचा. दुसरं काय? किती साल झाले माणसांचे खांदेपालट करून? 3 साल. 3 साल? जी. 3 साल एकाच ठिकाणी काम केल्यावर दुसरं काय व्हायचंय? धार बोतटच होणार ना. कारभाऱ्यांना सांगून ते काम करून घ्या. जी. त्याची चिंता करू नका. काय हे 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 अधिक महत्वाचं आहे. मलिक अंबर आणि आदिलशाहच्या दरबारातले मातब्बर सरदार शिवरामपंत यांची भेट होणार आहे. म्हणजे शिवरामपंतांना मलिक अंबर निजामशाहीमध्ये खेचणार? असंच काही नाही. मलिक अंबर सुद्धा आदिलशाहीत जाण्याची शक्यता आहेच की. हा विचार झालाच नाही. मग बरोबर, हे नक्कीच काळजीचं कारण आहे. जगदेवा, कुणाचं कुठं जाणं हे आमच्यासाठी काळजीचं कारण असूच शकत नाही.
खरं कारण हे आहे की हे दोन मातब्बर आमच्या इलाक्यात भेटतात. आमच्या रयतेला त्रास कशा पाय? तुम्ही गाळाभेटी घ्या, नाही ते एकमेकाच्या उरी बसा, पण आमच्या रयतेला त्रास देऊ नका. दादासाहेब, हेच तुमचं आगळेपणे बघा. हवी तर राजकारणात कुणाच्या येण्या जाण्यात तुम्हाला तसूभर रस नाही, पण काळजात मात्र कायमन कायम रयतेच्याच काळजीचं कडं असतात. जगदेवा, आपण रयतेचं देणं लागतो, बाकी कुणाचं नाही. जिजाका, आज हितच बसून राहिला. तिकडं कपिलेची तांबू तुमच्याकडून चारा खाण्यासाठी वळून वळून बघत होती. रातच्याला आऊसाहेब जेवायच्या अगोदर गोठ्यात गाईंना वैरण घालायची रीत नाही का? गोदाताई, तुझ्याकडे सुद्धा गोठा असेल ना? गाई गुरं वासरं असतील ना? आता होय तर त्यांना वैरण घालतेस ना? नुसतं पाणी पिऊन पोट भरावं लागत नाही ना? आपण हित घालतो तसंच असतंय पर का? आपल्या गडीत मिळतं तसं बाहेर मिळत नाही ना? हे शेतकरी काका त्यांनी आपल्या मुलीसाठी चोरी केली. आबासाहेबांसमोर बोलले, कारण ते माणूस होते, ते बोलूही शकत होते. पण मुकी जनावरं, त्यांचं काय? त्यांना भूक लागली असेल असं बोलूही शकत नाही. साधं पाणी प्यायचं असेल तर कसे मागत असेल ग? जिजाका, तुम्हाला थाळ्यावर सांगितलं का नाही थोरल्या धनींनी? तर त्या शेतकऱ्याला धान्य पुरवलं, त्याची लेकरं खातील आता. अव थोरलं धनी म्हणजे जगाचा राजा आहे, कुणाला काय बी कमी पडू देणार नाही. पण ते काका, त्यांच्या घरी कुठे असं काय घडतं? आपल्या जमिनीत चाकर झाले असे अजून असतील तर? असणारच, त्यांच्यासारखं बाहेरच्या जगात लई असणारच. पण आपल्या थोरल्या धनींना समजलं तर ते कोणाला उपाशी राहू देताल काय? चला, आज आऊसाहेब वाट बघत असतात आणि गायींचं कळल्या बिगर थाळा बी उष्टा नाही होणार. चला. आबासाहेब, गोदाताई म्हणाली की तुम्ही मालक आहात. आऊसाहेब म्हणाल्या की आपण मालक होतो आणि आता चाकर झालो. नक्की खरं काय आहे? मधल्याबाई, किती मन लावून करता हो तुम्ही. तेव्हाच एवढा छान हलवा जमून येतो. हो ना, पण ज्यांच्यासाठी केलं त्यांचं कुठे लक्ष होतं? जिजांबद्दल बोलतोय हा आम्ही, नाहीतर लगेच चेष्टा सुरू करा. नाही हो, म्हणजे आज त्या पहिल्यांदा सदरेवर गेल्या आणि शिवाय त्या गरीब शेतकऱ्याची. तेच तर ना, जिजा कशा आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणूनच थोरल्याबाई जेव्हा सदरेवर जायचं म्हणत होत्या तेव्हाच आम्ही विरोध केला. त्या आता काही लहान राहिल्या नाहीयेत. किती दिवस डोळे बंद ठेवायचे? आधी थाळा होऊ द्या, मग बोलूया आपण. नाही, एकतर आम्हाला मागवून काही आठवत नाही आणि
बाकी आमचं काही म्हणणं नाहीये, पण डोळे उघडे ठेवून आपण काय मिळवलं ते पाहिलं ना. अजून काहीच डोळे उघडले नाही. होईल हळूहळू सवय. एव्हाना गडी बाहेर पडून त्यांनी उघड्या जगाकडे पाहिलं असतं तर हा असा धक्का बसला नसता. पण तेव्हा नेमकं आम्ही तुमचं ऐकलं. आम्हाला नाही वाटत की त्यामुळे काही नुकसान झालं आहे. गडी बाहेर पडून सुद्धा किंवा बाहेरचं राहू द्या, पण अगदी सदरेवर न जाऊन सुद्धा आमचं कुठे काय अडलं. नशीबवान आहात तुम्ही. पण जिजांच्या नशिबात काय असेल हे आपल्याला ठाऊक नाही ना. त्यांना गडी बाहेर पडावं लागलं नाही तर चांगलंच होईल, पण पडावं लागलं तर हळवं राहून चालणार नाही. अहो, आता थाळ्यावर कशाला राग काढताय? थाळ्यावर नाही राग काढतो, पोट भरलं आमचं. आज जिजा सुद्धा जेवल्या नाही आहेत ना नेहमीसारख्या, म्हणून थोरल्याबाईंना सुद्धा जात नसेल. आणि हो, जिजांच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हीही आऊ आहात. कुंभार मातीचा गोळा ओला असतानाच त्याला आकार देतो ना, का कोरड्या मातीला? जिजांना आपण ह्याच वयात आकार द्यायला हवा. त्रास म्हणजे काय, दुःख म्हणजे काय हे त्यांना आत्ताच कळायला हवं. गरिबाच्या रक्षणाला कोण आहे? कर्जपायी शेत गेलं सावकाराच्या ताब्यात, आणि स्वतःच्या शेतात चाकर बनलो. हे यांची एवढी लहान पोरगी हा, तिला भूक लागते, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? आबा, आबा उठा ना. आबा. जिजा, काय झालं बाळ? झोप येत नाही का तुम्हाला? हे काय केवढं घाम आलाय तुम्हाला? काही वाईट सपान बघितलं का काय? स्वप्न नाही आबा, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय. बोलायचंय? बोला. आबा, ते शेतकरी काका आले होते ना आपलं धान्य पळवून न्यायला. त्यांचं काय? ते आधी त्या शेताचे मालक होते. हो. पण आता ते चाकर झाले. आणि आता तर त्यांच्या मुलांना काहीच खायला उरलं नाही. हा, तसं झालं होतं खरं, पण आज आपण त्यांच्या घरी धान्य पोचत केलं की नाही, मग आता ते उपाशी राहणार नाहीत. आता ते सुद्धा पोटभर जेवतील आणि शांतपणे झोपतील. हा, नक्की? चला. पण आबा, मधल्या आऊ सांगत होत्या की आपण सुद्धा पूर्वी इथले राजे होतो. ते फार पूर्वी. खरं तर आपण श्रीकृष्णाच्या यादव कुळातले, पण हळूहळू आपलं नाव बदलत बदलत यादवचं जाधव झालं. म्हणजे आपण सुद्धा इथले चाकरच ना? चाकर. पण इथली रयत तर आपल्यालाच राजा मानते. शिवाय हा सुबा हीच आपली प्रजा आहे. म्हणजे पूर्वी होतं तसं राज्य आपण परत नाही मिळवू शकत?
जिजा, तो चंद्र पाहिलात का किती छान दिसतोय? या चंद्रप्रकाशासारखंच शांत, शीतल आणि सुखकारक आपलं राज्य होतं. आणि या सगळ्या आजूबाजूला चांदण्या दिसतायत ना, अशीच आपली रयत होती, आनंदानं नांदत होती. मग काय झालं? मग हळूहळू चंद्र कमी होत गेला आणि एके दिवशी आकाशात तो दिसलाच नाही. हो, माहित आहे ते आम्हाला. आऊसाहेबांनी सांगितलंय की त्याला म्हणतात अमावस्या. वा, बरोबर, हुशार झालात की तुम्ही. तसंच आपलं राज्य हळूहळू कमी होत 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 एके दिवशी संपून गेलं. पण आबा, हा चंद्र पुन्हा मोठा होत जातो. एके दिवशी तो पूर्ण गोल होतो की त्याला म्हणतात पौर्णिमा. शाबास. पण आबा, राज्य संपलं म्हणून आपण चाकर झालो? म्हणजे एक दिवशी तर आम्हाला सुद्धा खायला नाही मिळणार? असं काही नाही बाळा. आपण, आपली रयत कुणी कुणी उपाशी राहणार नाही. हा चंद्र हळूहळू मोठा होतो की नाही तसं. म्हणजे आपलं राज्य परत येणार? एवढ्यात नाही, पण येणार. त्यावेळी हा अंधार टिकणार नाही. पण ते आलं हे आम्हाला कसं कळणार? त्यावेळी तुम्हाला हा चंद्र आता दिसतोय त्याहून आणखी सुंदर दिसेल. या चंद्रप्रकाशासारखंच शांत, शीतल आणि सुखकारक आपलं राज्य होतं. मग हळूहळू चंद्र कमी होत गेला आणि एके दिवशी आकाशात तो दिसलाच नाही. तसंच आपलं राज्य हळूहळू कमी होत 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 एके दिवशी संपून गेलं. राणी साहेब, आहो, काही बोलायचं नाही. पण आहो, आम्हाला झोपच येत नाहीये. ते माहिती आम्हाला, म्हणून तर आम्ही तेलाची वाटी घेऊन आलो. आता काही बोलायचं नाही. तेल मुरलं डोक्यात की डोक्यातले भुंगे आहेत ना, ते पण शांत होतील आणि शांत झोप पण लागेल. पण आऊ, तुम्ही समोर आहात तोपर्यंत शांत वाटलं, आणि तुम्ही गेल्यावर ते परत आले तर? जिजा, ज्यावेळी आम्हाला खूप प्रश्न पडायला लागले होते तेव्हा आम्हाला आमच्या आऊने काय सांगितलं होतं माहितीये? काय? ते सगळे प्रश्न देवावर सोपवायचे आणि झोपायचे. तो नक्की उत्तर देतो. खरंच? अगदी खरं. आज करून पहा. झोपायच्या आधी त्याला इथूनच हात जोडा आणि सांगा हे प्रश्न पडले आहेत, आणि मग लगेच डोळे मिटून पडा. हा, पण एकदा का त्याला प्रश्न विचारले की विचार करायचा नाही. हा, लगेच झोपायचं. पण का? कारण एकदा का देवावर सोपून आपण पुन्हा विचार करायला लागलो तर देवाला वाईट वाटेल.
तो म्हणेल तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? एकदा आम्हाला सांगितलंयत की नाही, मग आता पुढची जबाबदारी आमची. हो आऊ, आम्ही सगळं देवावर सोपवू आणि लगेच झोपून जाऊ. शाब्बास. चल. रुनु झुनु पायी वाजतात वाळे, दाविती पाऊले दयानिधी. जनक श्रुत घरी चालून या गेले, दाविती पाऊले दयानिधी. पावसाच गवाचुनी पाणी लागे नारानाला, तस माऊली वाचोनी माया लागे नांगाला. बापानं दिली लेक देऊनिया झाला सुखी, चिंता माऊली वाहिल नांदेल कशी बाई. जिजा, जिजा, जिजा कुठे गेल्या? जिजा, जिजा का? जिजा, जिजा, जिजा कुठे आहात तुम्ही? जिजा, जिजा का? जिजा का? जिजा, 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 आपण यांना शोधतोय आणि या इथे येऊन झोपले. जिजा, ओ जिजा, उठा उठा उठा. जिजा हो, इथे कधी आलात तुम्ही? वाडाभर शोधत होतो तुम्हाला. तुम्ही इथे भल्या पहाटे काय करताय? आम्हाला थोरल्या आऊने सांगितलं होतं की आपल्याला पडलेला प्रश्न जर देवाला विचारला झोपताना, तर तो सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. म्हणून तुम्ही देवघरात येऊन झोपला होता? हो, पण देवाने माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. मोठ्या बाईने सांगितलंय ना देव उत्तर देतील म्हणून, मग नक्की देतील. चला दूध पिऊन घ्या बरं. त्याशिवाय आमचा दिवस काही सुरू नाही व्हायचा. रावरा की पटापटा, लई सामान बाकी आहे आणि निघायचं बी आहे. धनी माफी असावी दाखलं सरकार, मला याला जरा उशीर झाला. अहो काय झालं, मी निघताना नेमकं पोरगी माझी लागली रडायला. हो मला बिलगुनच बसली, सोडनाच. माझा बी पाय निघा ना. आणि सरकार म्हणले आता सैन्यासाठी दवा पाणी दाना गोटा घेऊन जायचंय ना, मग परतायला काही दिवस लागतील म्हणले. म्हणताना जरा लेकीचं कौतिक करत बसलो होतो घरात. बरं सरकार आले का रपेटीव ना? आज बहुधा गेले ना सगळे.
कारण शमशेर खानानं शिवरामपंत ह्यांच्या वार्तेमुळं जरा चिंतेत होते. त्यांच्या यासनी तर आता का नाही. अहो थांबा थांबा, त्या दोघांची फिकीर नाही, पण त्यांची भेट आपल्या इलाक्यात होणार आहे आणि त्यामुळं रयतेचं नुकसान होऊ नये या चिंतेत होते आणि म्हणूनच गेले नसावेत असं म्हटलं. किसके इस्तकबाल की तैयारियां हो रही है या नहीं? मुगलिया सल्तनत के मुस्तकबिल शहजादा परवेज का फरमान आया है. क्या सोचकर आपकी रूह कांप रही है कि शहजादा परवेज खफा होंगे या लखू जी को मारने का दाव नाकाम निकला इसलिए? जी नहीं हुजूर, वो तो अभी तक सिंदखेड़ भी नहीं पहुंचा होगा. वो तो मौका परस्त है. दिलावर, वो निकम्मा ही था. हम जा रहे हैं, आने पर अच्छी खबर मिलनी चाहिए. जी हुजूर. मंजिल तो मालूम है, लेकिन रास्ता नजर नहीं आ रहा है. मिलेगा, रास्ता जरूर मिलेगा. ये दिलावर कोका कुछ ना कुछ जरूर करेगा. सरकार आज तुम्ही बाहेर गेला नसाल असं वाटलं होतं का? नाही, काल तुम्ही जरा चिंतेत होतात ना, आम्हीच म्हंटल की. अरे जगदेवा, देवानं नवीन दिस का सुरू केला? नव्यानं काही विचार करता येईल म्हणूनच ना. हा, बाकी समद बाजूला ठेवायचं आणि आपल्या सुब्यात आपल्या रयतेत सूर्योदयापूर्वी रपेट भरायला बाहेर पडायचं. काय नाही नाही, असं ताजं तावरं वाटतंय म्हणून सांगू. रोज एक नवी दिशा. तुम्ही पण सुरू करा. काय निसार? आवय, रोज तुम्ही एका दिशेला 30 कोस दूर जायचं. अहो, डोक्यातल्या चिंता परत येता येता सुटलेल्या असतात. तुम्ही सांगितलं नाव का? उद्यापासून चालू करतो. छान. पण दादासाहेब, कालच्या समस्येवर काही उपाय सुचला? काल तुम्ही गेला आणि आमचा विचार ठरला की असं घाबरून कशाला राहायचं. रयतेची काळजी वाटते, रयतेची काळजी वाटते, असा नुसता जप करण्यात काय अर्थ आहे? काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. आणि मग आम्हाला जाणवलं की आपल्याकडं 12,000 सैन्य एकाच ठिकाणी. होय, त्याची व्यूहरचना करू, अगदी रणात करतो तशी त्यांची सोय करू. नामी युगात आहे दादासाहेब. सगळ्या सुब्याला सामावून घेईल अशी रचना करायची, जिथं सैन्य एकत्र नसेल पण सगळ्या सुब्याच्या रक्षणासाठी मात्र सज्ज असेल. वा, असा विचार बी कोणी केला नसेल. होय दादासाहेब, एक एक खेड्यापाड्याचा विचार केलाय तुम्ही. होय होय, आणि सैन्याला सुद्धा लय आनंद होतोय बघा. अरे वय की, आणि प्रत्येक ठिकाणी नवीन मोर्चाने आणता येईल. त्याचा बी कसा पणाला लागेल की. बघा, तुम्हा दोघांना बी किती हर्ष झालाय ते. मग समध्या सैन्याला किती हर्ष होईल. चला, थोरल्या बाईसाहेबांनी सैन्याच्या दबापाण्याची व्यवस्था करून ठेवलेलीच आहे, ती आपण घेऊन जाऊ निसार, आणि समध्या सैन्याला ही आनंदाची वार्ता देऊ. चालतंय, चालतंय. अजून पूजेची तयारी झालेली नाहीये. परत कुठे गेल्या जिजा? एवढ्यात तर नाही पाहिलं त्यांना. तुम्हाला इथं देवघराकडे येताना पाहिलं. पण ही ताजी फुलं घेऊन तुमच्या माग माग चाले. शोधून आणू का त्यांना? नको, राहू दे आता. पटकन नैवेद्यासाठी दूध आण वाटे. जा. जी. कुठे गेले असतील जिजा? रोज आमच्या आधी सगळी तयारी करून ठेवतात. आज काय झालं कोणास ठाऊक.
त्यांच्या मनात काय असतं आणि करतील काय काही सांगता येत नाही. जिजांना आता समजवायलाच हवं. फार लाड झालेत. आता आम्हालाच काहीतरी करायला हवंय. तुम्ही स्वतःशीच काय बोलताय आणि इथे उकळीपाशी काय करताय? वाड्यात साखर आहेत ना? काही गोष्टी आपल्या आपणच करायच्या असतात. साखर काय चाकोरीतून जात, पण गाडं आपल्याला हवं तिथं न्यायचं असेल ना तर कासरा आपल्या हाती असायला लागतो. तुम्ही जिजांबद्दलच बोलताय ना? तर काय, इतके दिवस फार लाड झालेत त्यांचे. सदरेवरच काय जातात, थाळ्यावर काय राग काढतात, मनाला वाटेल तसं वागणं चालू आहे. पण आता जर का दुर्लक्ष केलं तर फार मोठं नुकसान होईल. जिजाक्का, देवा देवा तुम्ही बोलताय? तुम्ही सुद्धा आम्हाला जिजाक्का म्हणता? आम्हाला थोरल्या म्हणाल्या होत्या. अहो मी निसार आहे. तुम्ही होय? आम्हाला वाटलं की आमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला स्वतः देव आलेत. देव सांगणार आणि इथे येऊन सांगणार असं काय हाय तर काय बरं इथं? इथेच तर सगळं घडलं होतं ना. हे बघा, कोठी घर धान्याने भरले. रिकामं असतं तर आम्हाला सुद्धा पाण्यानेच भूक भागावी लागली असती. अहो नाही नाही, असलं काय तर वांगाळ बोलू नका. असला विचार बी मनात आणू नका तुम्ही. देव तुम्हाला कधी बी काय बी कमी पडू देणार नाही. पण राज्य तर गेलंच ना. हे तुमचंच राज्य आहे. आता लखुजी बाबांचं राज्य म्हणजे तुमचंच नाव का? नाही निसार चाचा, तुम्हाला ठाऊक नाही. आबासाहेबांनी सांगितले अमावस्ये होते तसं राज्य पण. नाही नाही नाही, मला काय आता एक कळेना झाले बरं काय. पण मी काय म्हणतो, ही राहू दे. तुम्हाला सगळेजण बाहेर उडकायला लागलेत, चला की बाहेर. निसार चाचा, आमच्या प्रश्नाचं उत्तर अजून देवाने दिलं नाही. आम्ही प्रश्न विचारला होता रात्री. बरं असं करा, तुमच्या आऊसाहेब असतील देवघरात, त्यासनीच जाऊन विचारा तुम्ही प्रश्न. पण देव कुठल्या भाषेत बोलतात हो? आम्हाला त्यांची भाषा कळेल ना? आता तुमच्या एवढा आम्हाला कळत नाही बरं का जिजाका. पण एक सांगू का, देव आहे का नाही, लेकरासनी आपल्या आऊ आणि आबांच्या रूपाने भेटतात. तो काय करतो, लेकरासनी जी उत्तर सांगायची आहेत का नाही ती आऊ आणि आबासनी सांगतात. हो, हे असं असतं? होय तर म्हणतात तर सांगतोय. जावा आऊसाहेबांनी जाऊन विचारा. जावा. या वयात खेळायचं, बागडायचं आणि तुम्हाला मात्र धान्य, पोटी घर असलं सगळं सुचतंय. आणि त्याचा सवाल तुम्ही देवाला पुसतायचा. काय म्हणू आता तुम्हाला? खरी राजाची लेख आहे सा. अल्लाह तुम्हाला कायम बरकत देऊ हीच दुआ करीन. काय यायचा तो वाईटपणा येऊ द्या, पण आज आम्ही बोलणारच. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे थोरल्याबाई बोलणारच आहेत त्यांना. अजून एकावर एक कशाला?
जिजा, आज तुम्ही पूजेची तयारी करायला विसरलात का? हे काम आम्ही आज गोदाला करायला सांगणार होतो, पण ती कुठे दिसलीच नाही म्हणून राहून गेलं. गोदा तुम्हाला तिची कामं सांगते का? कधीच नाही. मग तुम्ही तुमचं काम तिला कसं सांगणार होतात? एक लक्षात ठेवा जिजा, घर म्हटलं की लहान मोठ्या प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात. जे काम आपल्या वाट्याला आलंय ते कधीही चुकवायचं नाही. ठीक आहे, असं पुन्हा नाही करणार. छान. आओ, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पडलेला प्रश्न जर झोपताना देवाला विचारला तर सकाळपर्यंत तो आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो. हो, आम्ही काल तसं केलं होतं, पण कुठल्याच देवानं आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. असं होणार नाही. देवाने उत्तर दिलं असणार, पण तुम्ही अजून लहान आहात ना, म्हणून तुम्हाला कळलं नसणार. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं देवाकडून मिळतात, पण कधी कधी जिजा मोठ्यांनाही ती उत्तरं कळतातच असं नाही. ती उत्तरं समजायला वेळ लागतो. कधी कधी काही दिवस लागतात. दिवस लागतात? दिवसच काय, महिने वर्ष पण लागू शकतात. पण आपला देवावर पक्का विश्वास हवा. म्हणजे आमच्या प्रश्नाचेही उत्तर देवाने दिले? हो. आम्ही काही जाऊन ओरडणार नाही आहोत त्यांच्यावर, आणि ओरडून काही फरकही पडणार नाही. इकडून तिकडं वारे वाहतील फक्त. आम्हाला याचं मूळ लक्षात आलंय, आम्ही तेच कलम करू. म्हणजे आम्ही काही समजलो नाही. सारखं मुलांच्या बरोबर राहणं हे मूळ आहे जिजांच्या वागण्याचं. मुलं काय? सख्खी भावंड आहेत ती. आम्हाला काय सख्खी भावंड नव्हती कधी, म्हणून काय तालीमखान्याकडे जाऊन भान हरपत नव्हतो आम्ही. जिजा, तुम्ही मुंग्यांची रांग बघितलीत? हो. मुंग्या साखरेचा एक एक दाणा कष्टाने वाहून नेतात. त्यांचं पण एक राज्य असतं त्यांच्या वारुळात, छोटस. त्या साखरेचा दाणा मोठ्या कष्टानं वाहून नेऊन त्या साठवतात. दिवसभर बिचाऱ्या मुंग्या कष्टानं काम करतात, थकत नाही. आपणही त्यांच्याकडून ही चिकाटी शिकायची, प्रयत्न सोडायचे नाही, आणि काम कधीही टाळायचं नाही. ते काही नाही. आऊ म्हणून आम्हाला शिस्त लावायला हवी. काळजावर दगड ठेवून सगळ्या गोष्टी बंद करू आम्ही त्यांच्या. अहो, गुणी आहे तो. उगाच कशाला वाऊ करायचा? तुम्हाला आमचंच वाईट दिसतं. मुलगी म्हणून लाडाचा विचार करू नका. त्यांना सासरी पाठवणीचा विचार केला तर तुम्हालाही आमचं म्हणणं पटेल. तालीमखान्याकडे जाणंच काय, भावांशी बोलणं सुद्धा बंद करू. मग बघा कशा सरळ येतात ते.